माझं नाव सूरज विठ्ठलजी पिंदोर. मी एका छोट्याशा गावातला आहे, काटवली बामणी, तालुका बल्लारपूर, जिल्हा चंद्रपूर. माझ्या गावातील आतापर्यंत कुणी ग्रॅज्युएशन शिक्षण घेतलेले आहे. मी दुसरा विद्यार्थी आहे जो पोस्ट ग्रॅज्युएशनचा पहिला आणि ग्रॅज्युएशनचा दुसरा विद्यार्थी आहे. मी एका छोट्याशा कुटुंबातून येतो. आमचं छोटंसं घर आहे आणि जे एज्युकेशन आहे, नागपूरपर्यंत येण्याचा प्रवास मी वसतिगृहापासून सुरू केला. रात्रीला 10वी नंतर प्रवेश घेतला. जर वसतिगृह नसतं तर मी इकडेही आलो नसतो. वसतिगृहामुळेच मी इथपर्यंत आलेलो आहे. माझं ग्रॅज्युएशन सर 2022 मध्ये झालं आणि मग मी सर्वजण BA मध्ये झालं. तर सर्व लोक मग MA, BCom, MCom, MSc इकडे वळत होते. तर मला ते नव्हतं करायचं, काहीतरी वेगळं करायचं होतं. म्हणून मी MSW हे वेगळं कोर्स ऐकलं होतं, त्याच्याकडे गेलो. गोंडवाना विद्यापीठाची CET दिलं आणि चंद्रपूरला सुशीलबाई मॉमेडवार इथे प्रवेश घेतला आणि वसतिगृहाला प्रवेश घेतला. पण म्हणजे फॉर्म भरला, पण तिथे हॉस्टेलचं असं म्हणणं होतं की हा कोर्स प्रोफेशनल कोर्स आहे आणि इकडे पोस्ट ग्रॅज्युएशन आहे. तर त्यांनी नंबर नाही लावून दिला सर माझा आणि मला रोज जायला 170 रुपये रोजचे लागायचे. तर मग घरची पण एवढी बेकार परिस्थिती होती. आमचं सर्व पुरामध्ये वाहून जात होतं. शेतीचं सगळं नुकसान, कंटिन्यू आम्ही धान रोवलं, पराठी पेरलं, सगळं वाहून जात होतं. 2-3दा केलं आणि आम्हाला त्यावर्षी एकही दाणा नाही झाला. आणि मग घरची परिस्थिती बेकार होती, तर मग मी त्यावर्षी एज्युकेशन ड्रॉप करून दिलं. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी म्हणजे त्या टाइमला मग घरी पण परिस्थिती बेकार होती, तर मग मी जॉब करायसाठी बाहेर गेलो आणि लोणावळ्याला जॉब केला. आणि त्याच्यानंतर जॉब झाला आणि मग उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपल्या आणि पुन्हा मग म्हणलं की नाही, आता जर मी जॉबच जर करत राहिलं तर मग समोर जाऊन मला रिग्रेट होणार की मी शिकलो नाही, वेळ होतं तर. मग मी पुन्हा परत आलो आणि तिथून TC काढून मी नागपूरला प्रवेश घेतला मातृसेवा संघामध्ये. आणि मी पुन्हा मग कुकडे लेआउट आदिवासी विद्यार्थी वसतिगृह तिथे प्रवेश घेतला, फॉर्म भरला. पण जेव्हा नंबर लागला, मी बॅग धरून राहायला गेलो हॉस्टेलला सर, तर त्या वॉर्डनचं असं म्हणणं होतं, त्यांनी मला परिपत्रक दाखवलं की शिक्षणामध्ये खंड असल्यास प्रवेश नाही म्हणून. तर मला त्या दिवशी मग पुन्हा परत जावं लागलं घरी. आणि मग पुन्हा परिस्थिती तशीच. मग घरी आलो आणि पुन्हा घरचं असंच वातावरण. आता राहायचं कसं माहिती नव्हतं सर काहीच. मग मी आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे गेलो आणि शिफारस पत्र आणलं. तो शिफारस पत्र नेलं, पण तरी सुद्धा मला प्रवेश दिला नाही. आणि मग दिला नाही तरी मग मी पुन्हा नागपूरलाच गेलो. तिथं एका हॉटेलमध्ये जॉब केला. मग तिथं दुरे 2 सोबत ओळखी झाली होती सर. आणि मग 2 वर्ष माझे असेच गेले गॅप. पुन्हा मग तिसऱ्या वर्षी मी गोंडवाना विद्यापीठाची जे CETची परीक्षा होती, MSWची, ती पुन्हा परीक्षा दिली. दुसऱ्या दिवशी इंटरव्ह्यू दिला, पुन्हा तिथं माझा नंबर लागला. आणि मग TC ऍडमिशन करायसाठी मी मातृसेवा संघामध्ये गेलो. TC काढायला त्यांनी विचारलं की काऊन तू गॅप दिला. त्यांना सांगितलं अशी अशी परिस्थिती होती, घरची बेकारीची परिस्थिती, पूर पाऊस, उत्पन्न काहीच नाही. तर मग त्यांना काय वाटलं का, ते म्हणते ऍडमिशन करायसाठी तुला स्कॉलरशिपचा फॉर्म नाही भरला तर 12,500 रुपये फी भरावी लागेल म्हणे तुला. आधी तर मी तेवढे पैसे भरायसाठी थोडा हिसकलो, पण मी जॉब करत होतो तिथं हॉटेलमध्ये, 10,000 रुपये पेमेंट होता. ठीक आहे सर म्हणलं, देऊन देतो म्हणलं. मग त्यांना काय वाटलं का, ते अकाउंट डिपार्टमेंटमध्ये गेले, दीपाली मुळे मॅडम यांना बोलले आणि बाहेर आले. त्यांनी मला म्हणते की तू रेग्युलर करते का इथेच कॉलेज, फी नको भरू म्हणे तू. तर ठीक आहे सर म्हणलं, मग मी इथेच करतो म्हणलं. मग मी 2024 मध्ये पुन्हा तिथंच घेतला आणि आज 2026 पर्यंत तिथंच आहे. आणि योगायोगानं भेटलं मला, त्यांना हॉस्टेलची माहिती सांगली मला, समाज कल्याण हॉस्टेलची, सामाजिक न्याय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे शासकीय वसतिगृह, तिथे नंबर लागला. आणि मग मी आता तिथे 2 वर्ष झाले, चांगला आहे सर. आणि मग मागच्या वर्षी मी 2025 मध्ये बांधिलकी शिबिराला आले होतो. त्यामध्ये मला हायर एज्युकेशन, वेगवेगळ्या फेलोशिप्स, वेगवेगळे जे वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीमधून आलेले विद्यार्थी होते त्यांच्याशी संवाद साधायला भेटलं. बऱ्याचशा गोष्टी माहिती झाल्या. आणि नेचर फाउंडेशन हे गांधी फेलोशिपचे जे जुने मेंटॉर जे विद्यार्थी गेलेले आहेत त्यांचं एक सत्र ठेवायचं. त्या सत्रामध्ये सुद्धा सहभाग घेतलेला होता आणि त्याच्याकडून माहिती झाली की कसं प्रोसेस असतं, सिलेक्शन प्रोसेस कसं असतो, एसे कसा लिहायचा असतो, आणि तिथे गेल्यानंतर ग्रुप डिस्कशन कसं असतो हे तिथून मला माहिती झालं.
कधी प्रवास नाही केला होता एकटा मुंबई पर्यंत. मी त्या दिवशी ज्या दिवशी माझं तिथं मुंबईला 28 मार्चला फायनल राऊंड होता, तेव्हा मी एकटाच गेलो. कधी ट्रेन प्रवास नव्हता केला होता. गेलो बसला, ट्रेन मध्ये चालला गेलो आणि तिथे गेल्यानंतर ग्रुप डिस्कशन वगैरे झाला आणि मग मला मेल आला, यू आर सिलेक्टेड फॉर गांधी फेलोशिप. आणि असा प्रवास होता. शिक्षण थांबवलं नाही कधी. म्हणजे मला वाटायचं की जर मी फक्त जॉबच जर करत राहिला तर मग मला समोर जाऊन रिग्रेट होईल की नाही, मी त्यावेळी जर शिकलो असतो तर चांगलं झालं असतं. म्हणून थांबलं नाही, जाऊ दे मला काही होईल, जॉब नंतर करता, पण शिकलं आणि आलो. फाउंडेशन मुळे भरपूर साऱ्या गोष्टी माहिती झाल्या. जर नेचर फाउंडेशन मला आधी जर माहिती झालं असतं नेचर फाउंडेशन बद्दल, तर मी पुन्हा चांगल्या याच्याकडे वळलो असतो. पण त्याने गांधी फेलोशिपकडे आला, त्यामुळे गांधी फेलोशिप नेचर फाउंडेशनचा खूप खूप मनापासून आभार म्हणतो. बस एवढं बोलतो सर, धन्यवाद.